मंडळी, पावसाळ्यामध्ये मनासारख्या भाज्या मिळत नाही आणि जरी मिळाल्या तर त्या खूप महाग असतात. त्यावेळेस अशी चमचमीत भाजी बनवायची जी बनवायलाही सोपी असेल आणि चवीला खूप भारी लागते. त्यासाठी रात्रीच 1 वाटी वाटाणा भिजत घातला, सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये घातला, सोबतच 1 बटाटा, सोबत कांदा, टोमॅटो यांचे स्वच्छ धुवून साल काढून कुकरमध्ये घातलं, 2 मिरच्या घातल्या, लसूण घातला, लाल तिखट, हळद आणि धना पावडर यामध्ये घातली, काही खडे मसाले, मीठ, पाणी घालून कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर झाकण काढून घ्यायचं आणि यामध्ये जे आपण खडे मसाले घातले, दालचिनी, लवंग, मिरे हे सगळं काढून टाकायचं आणि वाटाणा, बटाटा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं घोटून घ्यायचं. आणि आता याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करण्यासाठी टाकलं, त्यामध्ये जिरं टाकलं, कढीपत्त्याची पानं, 2 मिरच्या, लाल तिखट, धना पावडर, हळद सगळं व्यवस्थित असं मिक्स करून सोबत थोडीशी कोथिंबीर देखील यामध्ये घातली आणि शिजवून घेतलेली रगडा भाजी यामध्ये घालायची. चमचमीत ही रगडा भाजी पुरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खूप भारी लागते मंडळी, एकदा जरूर ट्राय करा. आता ही रगडा भाजी 3 ते 4 मिनटासाठी शिजवून घ्यायची, वरून कोथिंबीर घालायची आणि गरमागरम रगडा भाजी खाण्यासाठी तयार आहे मंडळी. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.